वॉर्ड क्रमांक 25 जो आहे त्याच्यामध्ये सेक्टर 13, 17, 19, 19A, 21, 23, 25, 27 आणि धारावे गाव हे एवढे सगळे एरियाज आहेत त्याच्यामध्ये. तर आम्हाला आढळून आलंय की सगळ्यात महत्त्वाच्या इथल्या ज्या समस्या आहेत त्या काय आहेत की सेक्टर 21चं डीमार्ट आहे, तिथे खूप पार्किंगची समस्या आहे. ती पार्किंगची समस्या आम्हाला सॉल्व्ह करायची आहे. सीवूड धारावे स्टेशनच्या बाहेर पार्किंग इल्लीगल होत आहे. तिकडे खूप सगळे हॉकर्स येत आहेत. तिथे स्टेशनवरती त्यांचं बोर्डच नाहीये, ते लावून घ्यायचंय सिडकोकडून. त्या एरियामध्ये लोक गाड्या पार्क करून स्टेशनमध्ये जात आहेत आणि त्या सगळ्या गल्ल्या गल्ल्या आपल्या ऑक्युपाय करतायत, ते अवॉइड करायचे. राधा कृष्ण गार्डन आहे त्याच्यामध्ये पण ब्युटिफिकेशनची गरज आहे. सेक्टर 25 आणि 27च्या जवळचा जो ब्रिज आहे LNT ब्रिज, त्याच्या खालती खूप भिकारी लोक येऊन तिथे राहत आहेत आणि त्यांनी तिथे घरं स्वतःची झोपड्या बनवून टाकलेल्या आहेत. ते सगळं आम्ही काढून हटवून तिथे गार्डन बनवून ग्रिल लावून टाकणार आहोत, म्हणजे हे परत होणार नाही आणि ब्युटिफिकेशन करणार आहोत. त्याचबरोबर ह्या ब्रिजवरून जे जाणारा ट्रॅफिक आहे त्याच्या आवाजाने लोकांना त्रास होतोय, म्हणून त्या ब्रिजवरती आम्ही साऊंड बॅरियर्स लावून घेणार आहोत. लोटस तलाव जो आहे त्या लोटस तलावाचे सुशोभीकरण आपण करून घेणार आहोत आणि तिथे कुठलीही बिल्डिंग येऊन देणार नाहीये ह्याची खात्री घेणार आहोत. त्याचबरोबर सेक्टर 21, 25, 27 आणि 23चे जे रस्ते आहेत जे कॉन्क्रिटाइज नाही झालेले आहेत ते करून घेणार आहोत. सेक्टर 23मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विरंगुळा केंद्र बनवायचा आमचा निश्चय आहे. सेक्टर 13, 17, 19, 25, 27 मधून जो नाला जातो त्याचं सुशोभीकरण करून घेणार आहे आणि त्याच्यावरती आम्ही लोक पार्किंग बनवायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे जिथे पार्किंगची समस्या होतीये, पार्किंगसाठी रस्त्यावरती लोक गाड्या लावतात, त्या पार्किंग एरियामध्ये जाऊन तिथे लावू शकतात. आम्ही पूर्ण प्रभागामध्ये 25मध्ये LED लाईट लावून घेणार आहोत. त्याचबरोबर CCTV कॅमेराजही लावून घेणार आहोत. धारावे गावामध्ये एक कम्युनिटी सेंटर समाज मंदिराची गरज आहे, त्याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत. धाराव्याचा जो आपला तलाव आहे त्याच्यामध्ये एक म्युझिकल फाउंटन लावून घेण्याचा आमचा निश्चय आहे, तेही आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर दुसऱ्या जितकेही आपले स्पॉट्स आहेत, गार्डन्स आहेत, तिकडे सगळीकडे सुशोभीकरण करायचा आमचा विचार आहे. आणि जे सेक्टर गुरुनानक गार्डन सेक्टर 19 मधलं गुरुनानक गार्डनमध्ये जे विरंगुळा केंद्र आहे त्याची आता खूप दुरवस्था झालेली आहे. ते पूर्ण नवीन बांधकाम त्याला करून घेऊन पूर्ण नवीन एक सिनियर सिटीजन सेंटर बनवून घेणार आहोत. आणि बाकी दुसऱ्या छोट्या छोट्या ज्या काही स्वच्छतेच्या रिगार्डिंग जे समस्या आहेत त्या पण आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत.